त्याचं असं म्हणणं होतं का मी सत्कार करू का जाऊन. म्हटलं ठीक बाबा सत्कार कर पण निघून ये. हा गेला तर गेला लगेच आमदार व्हायपर्यंत त्याची मजल गेली. कसं होईल. मी दिलेलं भांडवल असेल त्या भांडवलाच्या जोरावरच त्यांनी करावं असं मला वाटत नाही. त्याचं त्यांनी तयार करावं पहिले आणि मग निव्वळ काटा खाली जाणे एवढं बापाचं वापरावं. नसेल तर सगळंच बापाचं वापरून कसं होणार राजकारण. त्याला बापाच्यापेक्षा मोठं व्हायचं जर असेल ना तर त्याने तिथूनच सुरुवात करावी. पुढची भूमिका मी सकाळपासून तेच सांगतो की बाबा त्याचा बाप आहे. मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेचं मन जिंकली. जनता प्रवृत्त झाली. त्यानं ते करावं त्याचा मी समज घातला का तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला. पुत्र गोकुळ जिरवाळ यांनी शरद पवार गटाकडून इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करणं त्या राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे झालं पाहिजे. पण त्याचं वय पाहता त्याने अजून खूप करणं गरजेचं आहे. का जसं मी त्याला एक थोडं फार का होईना स्वतः त्याच्याऐवजी मी दिलेलं भांडवल असेल त्या भांडवलाच्या जोरावरच त्यांनी करावं असं मला वाटत नाही. त्याचं त्यांनी तयार करावं पहिले आणि मग निव्वळ काटा खाली जाणे एवढं बापाचं वापरावं. नसेल तर सगळंच बापाचं वापरून कसं होणार राजकारण. पण त्यांनी अशी एक इच्छा व्यक्त केली की तुम्ही परत शरद पवार गटात यावं. अजिबात नाही. काय अजिबात नाही म्हणजे मी सुरुवातीपासून एकच सांगतो का साहेब हे सगळ्यांचं दैवत आहे. विरोधकांचं सुद्धा राज्यात देशात साहेब हे साहेब आहेत. पण तरी राजकारणात जे काही घडामोडी होतात त्याला सामोरं जायचं तर त्याच्यातही पर्याय निघाल्यानंतर पसंती क्रम असतोच आणि त्या पसंतीप्रमाणे मी पहिल्या दिवसापासून अजितदादांच्या बरोबर आहे. एकच वेळा नाही 3 वेळा पहाटेची शपथविधी झाली ती तुम्हाला माहिती आहे. तेव्हाही मी दादाबरोबर होतो. तेव्हापासून आजपर्यंत दादाबरोबर भविष्यातही दादाबरोबर. अशातच आता राजकीय घडामोडींना विधानसभेच्या आधी चांगलाच वेग आलेला आहे. म्हणजेच दिंडोरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेक लढण्याची शक्यता आहे. कारण की नरहरी जिरवाळ यांचा मुलगा गोकुळ जिरवाळ त्याच्या बापाला विधानसभेला चांगलंच आव्हान देण्याच्या मार्गावर दिसत आहे. तर राष्ट्रवादीकडून गोकुळ जिरवाळ यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर गोकुळ जिरवाळ असेही म्हणाले की माझी छाती जर फाडाल तर त्यामध्ये शरद पवारच दिसतील आणि पवारांनी जर मला संधी दिली तर मी वडिलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणार असंही वक्तव्य गोकुळ जिरवाळ यांनी केलेलं आहे. त्यावर बोलताना नरहरी जिरवाळ म्हणाले की गोकुळ फक्त त्या ठिकाणी सत्कार करायला गेला होता आणि त्याची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याची मी समज घातलेली आहे. अजून तो आज्ञाधारक आहे आणि मी सुद्धा या जनतेपुढे आज्ञाधारकच आहोत. गोकुळची चिंता तुम्ही अजिबात करू नका असंही जिरवाळ यांनी म्हटलेलं आहे. तर माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही असं वडील नरहरी जिरवाळ म्हणाले आहे. पण तरी सुद्धा मुलगा गोकुळ जिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाकडून लढणार आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेक अशी कट्टर फाईट आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकेल का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.